6वीच्या इंग्लिश मीडियम आणि सेम इंग्लिशच्या मुलांनो, हे व्हिडिओ बघितले की सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर, नो डाऊट सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर. फक्त आपले व्हिडिओज बघा. तर मेजरमेंट सायन्सचा नवीन सिलेबसचा मेजरमेंट जो दुसरा चॅप्टर आहे तो आपण डिस्कस करत होतो. याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता फर्स्ट हाफ ऑफ मेजरमेंट. तो जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो बघा आणि नंतर मग हा व्हिडिओ बघा. एकदम सिम्पल याच्यामध्ये आपण कन्सेप्ट्स क्लिअर करत आहोत स्लाइड्सच्या माध्यमातून. तुम्ही स्लाइड्स पण प्रॉपरली बघू शकता. जर तुम्हाला ह्या स्लाइड्स हव्या असतील तर आपल्या प्रसाद सर्स अभ्यास क्लासेस या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. मी ह्या स्लाइड्स त्या चॅनलवरती फॉरवर्ड केलेल्या आहेत. तर चलो, तो पहिले वो व्हिडिओ बघो और फिर ये व्हिडिओ बघो. तो चलो, मराठीमध्ये आणि थोड्या हिंदीमध्ये पण मी सांगायचा प्रयत्न करेल आणि इंग्लिशमध्ये तरी तर दिलेलंच आहे. ओके, तर बघा, आज पहिली कन्सेप्ट जे बघणार आहोत आपण टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय, तर चला आपण बघूया टेम्परेचर म्हणजे काय. बघा, डेफिनेशन ऑफ टेम्परेचर काय म्हणतंय. टेम्परेचर इज द मेजर ऑफ हाऊ हॉट और हाऊ कोल्ड समथिंग इज. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे आणि किती कोल्ड आहे त्याचं मेजरमेंट म्हणजे टेम्परेचर. ओके, सो अँड टेम्परेचर मेजर करण्यासाठी कुठलं डिव्हाइस वापरतो आपण. थर्मोमीटर. सो विच डिवाइस वी यूज टू मेजर द टेम्परेचर. कौन सा डिवाइस यूज करते हैं हम टेम्परेचर मेजरमेंट के लिए. थर्मोमीटर. और क्या है टेम्परेचर. टेम्परेचर हमको बताता है कि एखादा ऑब्जेक्ट कितना हॉट है और कितना कोल्ड है. उसके हॉटनेस और कोल्डनेस के बारे में जो आइडिया आती है हमको, इट कम्स ड्यू टू टेम्परेचर. सो ये देखो, सन सुनने के बाद क्या हमारे दिमाग में आता है. हॉटनेस एंड देन अपोजिट टू इट कोल्डनेस. ओके, सो व्हाई वी शुड यूज अ थर्मोमीटर. सो टच. बघा, आपण जर एखाद्या ऑब्जेक्टला टच केलं, हॉट कपला टच केलं, कप फुल ऑफ टी जर असला त्याला टच केलं तर आपल्याला काय फिलिंग होते, काय एक्सपिरियन्स करतो आपण. हॉटनेस. सो थर्मोमीटर गिव्ज अ एक्झॅक्ट टेम्परेचर ऑफ दॅट स्पेसिफिक ऑब्जेक्ट. बिकॉज काय होतं, डिफरंट पीपल फील द सेम ऑब्जेक्ट डिफरंटली. दॅट्स वाय वी यूज अ प्रॉपर थर्मोमीटर टू गेट द एक्झॅक्ट टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. तर बघा, टेम्परेचर मेजर करण्याचे कोणते कोणते युनिट्स आहेत. आधी मी तुम्हाला सांगतो SI यूनिट. पहले SI यूनिट क्या होता है, तो वो होता है स्टैंडर्ड यूनिट. हमने पहले भी लास्ट स्लाइड में डिस्कस किया है. तो क्या है, देखो क्या है टेम्परेचर का यूनिट. केल्विन. कशाने दाखवतो आपण. केनं. सो SI यूनिट मेनली कुठं वापरतात, सायंटिफिक रिसर्चमध्ये वापरतात. पण केल्विन तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल. तर आपलं कॉमन युनिट काय आहे टेम्परेचरचं बघा, सेल्सियस, डिग्री सेल्सियस. डेली लाईफमध्ये आपण वेदर रिपोर्ट्स आणि आणखीन डिस्कस करण्यासाठी आपण यूज करतो. दिस नेम सेल्सियस हे जे नाव आहे ते एका सायंटिस्ट, हे बघा अँडर्स सेल्सियस, त्याचं जे सरनेम आहे आपण ते यूज करतो सेल्सियसचं म्हणजे टेम्परेचरचं युनिट म्हणून. त्याच्यानंतर फॅरेनहाईट, डिग्री फॅरेनहाईट. ओके, सो USA मध्ये त्याचा जास्त मॅक्झिमम यूज होतो. आपल्याकडे सेल्सियस आपण यूज करतो, पण स्टँडर्ड युनिट काय आहे, केल्विन. ओके, तर मला सांगा आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय असतं. नॉर्मल बॉडी का टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली बघा, हमारे बॉडी का टेम्परेचर होता है 37 डिग्री सेल्सियस. ओके, क्या होता है हमारे बॉडी का टेम्परेचर 37 डिग्री सेल्सियस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर, रिमेंबर. ओके, तो चलिए नेक्स्ट स्लाइड देखते हैं हम. ओके, सो वन एक्टिविटी इज गिवन हियर. क्या दी एक्टिविटी, देखो, बघो, ठीक से बघो. ओके, सो लेट्स सी व्हाय वी कांट ट्रस्ट आवर सेन्स ऑफ टच. काय म्हणते बघा, पहिल्यांदा काय करा, एक हँड, आपला हात हॉट वॉटरमध्ये हे करा. सेम काय करा, त्याच्यानंतर दुसरा हँड कोल्ड वॉटरमध्ये करा आणि नंतर दोन्ही हात घ्या आणि काय करा, मिक्स्ड वॉटरमध्ये टाका. ज्यावेळेस आपण मिक्स्ड वॉटरमध्ये टाकू हँड्स त्यावेळेस काय होतं बघा. तर स्टेप 1 बघा, मी सांगितली 3 जार्स घ्यायचेत आपल्याला, 3 भांडी घ्यायचेत. एकामध्ये हॉट वॉटर, गरम पाणी घ्यायचं, त्याच्यानंतर कोल्ड वॉटर आणि तिसऱ्यात काय घ्यायचं, मिक्स्ड वॉटर. सो सेकंड स्टेप काय, राईट हँड इन द ए म्हणजे कशामध्ये, हॉट वॉटरमध्ये. लेफ्ट हँड कशामध्ये, कोल्ड वॉटरमध्ये.
ओके, तर ऑब्झर्वेशन्स काय येतील बघा आपले. राईट हँड फील्स हॉट अँड लेफ्ट हँड फील्स कोल्ड. येस, गरम पाण्यात आपल्याला गरमच फील होणार आहे आणि कोल्ड वॉटरमध्ये म्हणजेच थंड पाण्यामध्ये थंडच फील होणार आहे. पण आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, दोन्ही हँड जे हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये आपण डीप केलेले आहेत उचलायचे. उसको उचलने का और उसको किस में बुड़ाने का, मिक्स्ड वाटर में. किस में, मिक्स्ड वाटर में. तो उसके बाद क्या होगा देखो. बघा काय होतं, तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय होतं. ओके, तर बघा काय, राईट हँड फील्स कोल्ड. ओके, जो आपला हात कोल्ड वॉटरमध्ये होता तो कसा फील होतो, कोल्ड. अँड लेफ्ट हँड फील्स हॉट. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आणि याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट सेन्सेशन मिळतात का, नाही मिळत. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी होती. तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला राईट हँड फील कोल्ड आणि लेफ्ट हँड फील्ड हॉट, हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन. आणि याच्यावरून कन्क्ल्युजन काय काढणार आपण, तर बघा मिक्स्ड वॉटर होतं. पण ज्यावेळेस आपण याच्यामधून हॉट वॉटरमधून आपला हात काढला आणि कोल्ड वॉटरमधून हात काढला आणि आपण दोन्ही मिक्स्ड वॉटर म्हणजे जे नॉर्मल वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे आपला हात आतमध्ये बुडवले, त्यावेळेस काय होतं की आपल्याला वॉटर तर सेम आहे पण दोन्ही हातांना सेम फिलिंग नाही येत. काय होतं, दोन्ही हातांना डिफरंट फिलिंग येते. जेव्हा कन्क्ल्युजनमध्ये बघा इथं थर्ड ऑब्झर्वेशनमध्ये काय, तर आपल्या राईट हाताला काय होतं, कोल्ड फील होतं आणि लेफ्ट हाताला हॉट फील होतं. म्हणजे काय की वॉटर तर सेम आहे पण डिफरंट फीलिंग्स आहेत. यस, वाटर तो सेम है तो बट उसका फीलिंग कैसा है, डिफरेंट है. सो सेम वाटर फील्स डिफरेंट टू आवर डिफरेंट हैंड्स. ओके, सो रिमेंबर दिस. सो आपल्याला परफेक्ट टेम्परेचर आणि परफेक्ट हे सांगता येत नाही. दॅट्स वाय एक्झॅक्ट मेजरमेंट घेण्यासाठी आपण यूज करतो थर्मोमीटर. सो थर्मोमीटर बघा, थर्मोमीटर्सचे पण वेगवेगळे उसके वेगवेगळे टाइप्स है. देखो कौन से टाइप्स है वेगवेगळे थर्मोमीटर्स के. देखो विच थर्मोमीटर शुड यू यूज, त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा 4 टाइप्स ऑफ थर्मोमीटर. कौन से है, देखो क्लिनिकल थर्मोमीटर. सो क्लिनिक्स में यूज़ होता है, उसको बोलेंगे क्लिनिकल थर्मोमीटर. मतलब हॉस्पिटल्स में उसका ज़्यादा यूज़ होता है, इसीलिए उसको बोलते हैं क्लिनिकल थर्मोमीटर. क्या है उसकी रेंज, देखो 35 डिग्री सेल्सियस टू 42 डिग्री सेल्सियस. वापर किसके लिए होता है उसका, मतलब यूज़ किसके लिए होता है, टू चेक आवर बॉडी temperature. Okay, so very important feature of the thermometer, see here, has a king to hold the reading. इथे रीडिंग घेण्यासाठी इथे काय असतं, किंग असतं. ओके, सो हे झालं थर्मोमीटर, क्लिनिकल थर्मोमीटर. आता नेक्स्ट थर्मोमीटर कुठलं आहे बघा, लॅबोरेटरी थर्मोमीटर. लॅबोरेटरी थर्मोमीटर तुम्ही इथं बघू शकता, त्याचा पिक्चर दिलेला आहे मी. तर काय रेंज आहे लॅबोरेटरी थर्मोमीटरची बघा तुम्ही, 0 डिग्री सेल्सियस टू 110 डिग्री सेल्सियस. यूज कुठं होतो त्याचा बघा, इट इज यूज्ड इन एक्सपेरिमेंट्स. पण किंग आहे का याला, नो, इथं किंग नाही. ओके, आता नेक्स्ट कोणतं आहे बघा, डिजिटल थर्मोमीटर. काय रेंज आहे त्याची, 35 डिग्री टू 42 डिग्री सेल्सियस. डिजिटल थर्मोमीटर्स पण कशासाठी वापरतो आपण, तर टू मेजर द बॉडी टेम्परेचर. बॉडी का टेम्परेचर मोजने के लिए, मतलब मेजर करने के लिए हम कौन सा थर्मोमीटर यूज करते हैं, अगेन डिजिटल थर्मोमीटर. ओके, आणि इथे बघा तुम्हाला दिसतंय कसला नंबर आहे तो, डिजिटल नंबर, अँड विच इज इझी टू रीड. त्याचं एक की फीचर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्टॅक्टलेस थर्मोमीटर असतो बघा. हे कसं आहे, इन्फ्रारेड थर्मोमीटर. रेंज वेगवेगळी असते याची. यूज कुठं होतं बघा, फास्ट प्रोसेसमध्ये, मास स्क्रीनिंग मध्ये, नॉन कॉन्टॅक्ट, विदाउट कॉन्टॅक्ट जर तुम्हाला टेम्परेचर मेजरमेंट करायचं असेल तर इन्फ्रारेड थर्मोमीटर वापरतात. बघा दिलं इथं, इट मेजर्स अ डिस्टन्स, मेजर द टेम्परेचर फ्रॉम अ डिस्टन्स विदाउट टच. मग अशी जसं सांगितलं तसं उसको कॉन्टॅक्ट की जरूरत नाही होती. ओके, सो आपल्या मिस्टेक्स काय असतात बघा, की कॉमन मिस्टेक आपल्याला एक असं काय वाटतं की ऑल थर्मोमीटर शोज टेम्परेचर द सेम वे. प्रत्येक थर्मोमीटर हे त्यांचा टेम्परेचर सेम वेने दाखवतात, पण नाही. डिफरंट थर्मोमीटर्स हॅव different ranges as well as different uses, and not only the uses,
they have their different principles of working also. So every thermometer has different working. प्रत्येक थर्मोमीटरचं वर्किंग वेगळं असतं, प्रिन्सिपल वेगळं असतं आणि मेकॅनिझम पण वेगळं असतं. ओके, तर चला आता नेक्स्ट बघूया काय. ओके, तर स्टेप्स टू यूज अ डिजिटल थर्मोमीटर. सो डिजिटल थर्मोमीटर यूज करायच्या काय स्टेप्स आहेत बघा. पहिलं तो हात धो घ्याव विथ सोप अँड वॉटर व्हेरी प्रॉपरली. ओके, दूसरी स्टेप क्या है देखो, प्रेस द रिसेट बटन. पहिलं तर हात धुवायचे, त्याच्यानंतर रिसेट बटन क्लिक करायचं, त्याच्यानंतर प्लेस द टिप इन द आर्म पिट. बघा हे कुठे ठेवलंय, उधर रखो उसको. ओके, एंड का बरं तर टच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत थर्मोमीटरचा कॉन्टॅक्ट बॉडी सोबत होणार नाही तोपर्यंत बॉडीचं टेम्परेचर कळणारच नाही. ओके, सो आर्म प्रॉपरली त्याला प्लेस करायचं आणि थोडा वेळ वाट बघायची. वाट बघू थोडा वेळ, कितना वेळ देखो, वेट फॉर सम टाइम, जस्ट फ्यू सेकंड्स. आणि तुम्हाला काय होईल, एक स्पेसिफिक साऊंड येईल तिथे बीप करून. आणि काय होईल मग त्याच्यानंतर बघा, टेक आउट अँड रीड द टेम्परेचर. साऊंड आल्यानंतर बाहेर काढायचं, किती वेळ ठेवणार, निकालो उसको और उसके बाद देखो बॉडी टेम्परेचर. देखो इधर कितना लिखा है, देखो कमेंट में बोलो मुझे. ओके, सो एंड आफ्टर दॅट क्लीन द टिप विथ क्लोथ. हा, कारण एकदा यूज झाल्यानंतर त्याला परत रियूज करावं लागतं, त्यामुळे प्रॉपर वॉश क्लिनिंग करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आणखीन काय रूल्स दिलेले आहेत बघा. कीप ऍट आय लेवल टू अवॉइड द पॅरालॉक्स एरर. एरर अवॉइड करण्यासाठी प्रॉपर मेजरमेंट घेणं खूप गरजेचं आहे. ओके, रीड आफ्टर द लिक्विड और डिजिटल डिस्प्ले स्टॅबिलायझेस. ओके, मिस्टेक्स काय करतो बघा. आय कॅन रीड द थर्मोमीटर ऍट एनी अँगल. प्रत्येक कुठल्याही अँगलला आपण थर्मोमीटर रीड करू शकत नाही. तर काय करायला पाहिजे, ऑलवेज होल्ड द थर्मोमीटर ऍट आय लेवल टू रीड इट ॲक्युरेटली. सो बघा, ॲक्युरेट वे ऑफ मेजरमेंट is given here. बघो उसको, देखो. Okay, so accurate measurement leads to the right result. Okay, so देखो अभी इंडियन नॉलेज सिस्टीम सायंटिस्ट इंट्रोडक्शन इथे दिलेली आहे बघा. अन्नामणी, आपण त्यांना वेदर वुमन ऑफ इंडिया म्हणतो. ओके, काय म्हणतो आपण, वेदर वुमन ऑफ इंडिया. इंडियन फोरकास्टर होत्या, अ ग्रेट इंडियन सायंटिस्ट known as a weather woman of India, worked at India Meteorological Department, IMD, जिथून आपल्याला वेदर प्रेडिक्शन्स येतात, वेदर रिपोर्ट येतात. ओके, पुणे आणि बेंगलुरू मध्ये त्यांचे मेन हेडक्वार्टर्स आहेत. तर IMD, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय बघा. शी डिझाईन्ड मेनी वेदर फोरकास्टिंग इन्स्ट्रुमेंट्स. त्यांनी खूप सारे वेदर फोरकास्टिंग करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते त्यांनी डिझाईन केलेले आहेत. डेव्हलप्ड बघा काय, रेडिओ सोंड टू मेजर, काय मेजर करण्यासाठी बघा तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, टेम्परेचर्स ॲट हाय अल्टिट्यूड्स एज वेल एज ह्युमिडिटी इन द एअर. ओके, मेड इंडिया सेल्फ रिलायंट इन दी वेदर फोरकास्टिंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचं. रिमेंबर द नेम अन्नामणी. ओके, सो हे डिव्हाइस बघा जे त्यांनी मेजरमेंट केलेलं आहे, वेदर बलून आहे इथं आणि इथं ते इन्स्ट्रुमेंट्स अटॅच केलेलं आहे. तर ते काय मेजरमेंट करू शकतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, टेम्परेचर ऑफ हाय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे खूप जास्त हाईटचं पण टेम्परेचर ते काय करू शकतं, मेजरमेंट करू शकतो. त्याच्यानंतर ह्युमिडिटी पण मेजरमेंट करू शकतो. सो वी शुड नो दिस इम्पॉर्टंट information about our great Indian scientists who contributed in the field of science for our India. So बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट मध्ये काय दिलेलं आहे. The IMD uses her instruments to make the weather forecast. आपण जे टीव्ही वरती जे फोरकास्ट बघतो ना वेदरचे, तर ते वेदरचे फोरकास्ट ह्या अन्नामणी यांच्या इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे IMD ते इन्स्ट्रुमेंट्स यूज करून देतं. ओके, सो चला आता आपण नेक्स्ट याच्याकडे जाऊया. ओके, चला बघा आता जरा आपण समरी बघूया काय काय आपण डिस्कस केलं होतं. तर स्टँडर्ड वर्सेस नॉन स्टँडर्ड युनिट्स ऑफ लेंथ बघितले होते बघा.
स्टँडर्ड युनिट्स मध्ये आणि नॉन स्टँडर्ड युनिट्स मध्ये काय फरक आहे. स्टँडर्ड युनिट्स फिक्स्ड असतात, सगळ्यांसाठी सेम असतात. नॉन स्टँडर्ड युनिट्स आर नॉट फिक्स्ड, व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, चेंज होतात पर्सन टू पर्सन, सो दे आर नॉट फिक्स्ड. वो फिक्स नहीं होते, बट स्टँडर्ड फिक्स होते हे. ॲक्युरेसी कोण देतं बघा, सांगा मला कोण देतं. स्टँडर्ड युनिट्स आर ऑलवेज ॲक्युरेट, नॉन स्टँडर्ड युनिट्स आर ऑलवेज नॉट ऑलवेज ॲक्युरेट. नसूच शकतात, तर नसतातच ॲक्युरेट. ओके, युनिफॉर्मिटी कोणामध्ये असते, स्टँडर्ड युनिट्स मध्ये. सगळीकडे सेम, कुठेही जा वर्ल्ड मध्ये तुम्हाला स्टँडर्ड युनिट्स हे फिक्स आणि सेमच असणार. पण नॉन स्टँडर्ड युनिट असतात का, नाही, डिफरंट फॉर एव्हरीवन. एक्झाम्पल्स दिलेत बघा लेंथ मोजण्यासाठीचे स्टँडर्ड युनिट्स काय काय आहेत, मीटर, किलोमीटर, सेकंड. आणि नॉन स्टँडर्ड युनिट्सचे एक्झाम्पल आपण डिस्कस केलेले आहेत, हँड स्पॅन, फूट स्टेप, क्युबिट, फिस्ट. सो सगळ्यात महत्वाचा स्टार पॉइंट बघा इथे, स्टँडर्ड युनिट्स ब्रिंग युनिफॉर्मिटी, ॲक्युरेसी अँड फेअरनेस इन आवर डे टू डे लाईफ. सो युनिट्स ऑफ लेंथ बघा इथे दिलेले आहेत, काय काय आहेत. किलोमीटर डिस्टेंस, किलोमीटर कधी वापरतात, देखो उसका यूज कब होता है, किलोमीटर का यूज होता है लॉन्ग डिस्टेंस मेजर करने के लिए, मतलब 1 सिटी टू अनदर सिटी. सिंबल क्या है, किलोमीटर, km. सो 1 किलोमीटर मतलब कितना मीटर, तो 1000 मीटर. ओके, मीटर देखो, मीटर का यूज कब होता है, मीटर का सिंबल देखो क्या है, m. ओके, 1 मीटर. ओके, सो इट इज व्हेरी स्मॉलर ऑब्जेक्ट्सची लेंथ लाईक आपलं डुअर वगैरे असेल, आपली हाईट असेल, ती पण मेजर करण्यासाठी आपण मीटर यूज करतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटीमीटर. सेंटीमीटरची स्केल आपल्याकडे असते बघा, तुमच्या कंपास बॉक्स मध्ये असते. 1. ओके, सो 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर 0.01 मीटर. छोटे ऑब्जेक्ट्स मेजर करण्यासाठी आपण यूज करतो, छोटे छोटे ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतर बघा मिलीमीटर, ते तर त्याच्यापेक्षा छोटं असतं. ओके, सो 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मच मिलीमीटर, 0.001 मीटर. ओके, सो व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स लाईक कॉइनची थिकनेस, अशा गोष्टी मेजर करण्यासाठी यूज होतं. ओके, कन्व्हर्जन चार्ट हा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. बघा कसं आहे कन्व्हर्जन. 1 किलोमीटर इज इक्वल, ओके, 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर, 1000 मीटर. ओके, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर. ओके, आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 10 मिलीमीटर. हा चार्ट तुमच्याकडे असायला हवा. त्याच्यानंतर थर्मोमीटरचं काय म्हणतंय बघा. थर्मोमीटर जे आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरतो, क्लिनिकल थर्मोमीटर आणि लॅबोरेटरी थर्मोमीटर. बघा डिफरन्स काय दिलेलं आहे. क्लिनिकल थर्मोमीटरची रेंज किती असते, 35 डिग्री सेल्सिअस टू 42. लॅबोरेटरीज थर्मोमीटरची रेंज किती असते, 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस. क्लिनिकल थर्मोमीटरचा काय पर्पज असतं, बॉडी टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी. लैबोरेटरी थर्मोमीटर कुठे यूज करतो, किधर होता है उसका वापर होता है एक्सपेरिमेंट के लिए. ओके, किंक होता है क्या, देखो किंक, यस, क्लिनिकल थर्मोमीटर में होता है वो किंक. क्यों, क्योंकि होल्ड करने के लिए, होल्ड द रीडिंग. लेकिन लैबोरेटरी थर्मोमीटर में नहीं होता उसमें. ओके, यूज किसके लिए होता है, देखो लैबोरेटरी क्लिनिकल थर्मोमीटर का यूज होता है मेडिकल पर्पज. लैबोरेटरी थर्मोमीटर इज यूज फॉर सायंटिफिक पर्पज. बघा किंक असतो का, यस, किंक इज देअर, हियर देर इज अ नो किंक. ओके, सो डिफरंट फीचर्स फॉर डिफरंट पर्पजेस. त्याच्यानंतर बघा थर्मोमीटरचे हे युनिट्स, सेल्सिअस जे कॉमन युनिट आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, वेदर रिपोर्ट्स, हेल्थ साठी वापरतो. आपल्या नॉर्मल व्हॅल्यू किती असते बॉडीची, 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आपल्या बॉडीचं. तेच फॅरेनहाइट मध्ये किती होतं, 98.6 फॅरेनहाइट कन्वर्ट केल्यानंतर. आणि तेच केल्विन मध्ये किती होतं, तर 310 केल्विन. ओके, सो एसआय युनिट ऑफ टेम्परेचर काय आहे रे, मला कमेंट मध्ये सांगा. यस, बघा इथे दिलेलंच आहे, एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. सो रिलेशन्स जर तुम्हाला कन्व्हर्जन्स करायचे असतील तर हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण कन्व्हर्जन्स करण्यासाठी. बघा काय फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू सी इंटू 9/5 ब्रॅकेट क्लोज प्लस 32. So to convert Fahrenheit to Celsius or Celsius to Fahrenheit, we can use this formula. आणि केल्विनचा काय फॉर्म्युला, केल्विन टू सेल्सिअस करण्यासाठी काय, केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस प्लस 273. ओके, सो हे हा फॉर्म्युला पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर काय बघा, ऑल थर्मोमीटर्स अँड युनिट्स हेल्प्स अस टू मेजर द सेम थिंग. हे तिन्ही हे थर्मोमीटर्स आपण डिस्कस करतोय किंवा हे युनिट्स, सगळ्यांपासून आपण काय मेजर करतो,
क्या मेजर करते हैं हम मेजर करते हैं टेम्परेचर। ओके, सो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मध्ये काय, सगळ्यात महत्वाचं काय तर चुझिंग द राईट इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट। बघा आता काय काय दिलेले आहेत, ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत बघा। पेन्सिलची लेंथ मेजर करण्यासाठी काय यूज करणार सांगा बरं तुम्ही? येस, ऑब्विसली आपण 15 सेंटीमीटरचा रुलर। ओके, का? कारण पेन्सिल असतेच खूप स्मॉल आणि स्ट्रेट। पण मला सांगा क्लोथ्स यूज करण्यासाठी काय यूज करतो आपण? क्लोथ्स यूज करण्यासाठी टेलर्स काय यूज करतात? क्या 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 यूज करते हैं टेलर्स? देखो इधर टेप दिया है उन्होंने। यस, वो यूज करते हैं टेलर्स टेप। क्यों? क्योंकि फ्लेक्सिबल होता है, कर्व्स भी फॉलो करता है, इसीलिए। बॉडी टेम्परेचर मेजर करने के लिए क्या यूज करते हैं? क्या यूज करते हैं? देखो डिजिटल थर्मोमीटर, एक्यूरेट एंड इजी। ओके, एंड लेबोरेटरी एक्सपेरिमेंट के लिए लेबोरेटरी थर्मोमीटर, क्योंकि उसकी रेंज ज्यादा होती है। क्या होती है हमने पढ़ा है, बताओ एक बार क्या होती है लेबोरेटरी थर्मोमीटर की रेंज कमेंट में। ओके, चलो तो इम्पोर्टेंट वैल्यूज, नोट डाउन दिस वैल्यूज इन योर नोटबुक। क्या है देखो, नॉर्मल बॉडी टेम्परेचर सेल्सियस में होता है 37 डिग्री सेल्सियस आणि फॅरेनहाइट मध्ये असतं 98.6 डिग्री फॅरेनहाइट। क्लिनिकल थर्मोमीटरची रेंज काय आहे बघा, 35 डिग्री सेल्सियस टू 42 डिग्री सेल्सियस। लॅबोरेटरी थर्मोमीटरची रेंज आत्ताच मग अशी डिस्कस केलं 0 डिग्री सेल्सियस टू 110 डिग्री सेल्सियस। बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर सेल्सियस आणि फॅरेनहाइट मध्ये काय 100 डिग्री सेल्सियस आणि 212 डिग्री फॅरेनहाइट। फ्रीजिंग पॉइंट पण बघा 0 डिग्री सेल्सियस टू 0 डिग्री सेल्सियस आणि त्यालाच आपण कन्वर्ट केलं फॅरेनहाइट मध्ये तर 32 डिग्री फॅरेनहाइट। ओके, त्याच्यानंतर हा की फॉर्म्युला टेबल मेजरमेंट साठी, हा पण तुम्ही हे सगळा टेबल तुम्ही नोट डाऊन करू शकता। ओके, हे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे बघा, इथे काय स्टार मध्ये, लर्न दीज फॉर्म्युलाज, प्रॅक्टिस रेग्युलरली अँड मेजर ॲक्युरेटली, दॅट इज द फॉर्म्युला फॉर सक्सेस। ओके, सो काय जरा बघा या चॅप्टर मधून आपण काय टॉप 10 टेक अवेज काय आहेत आपले, क्या है, हम क्या सीख सकते हैं इस चैप्टर से। पहली तर मेजरमेंट, मेजरमेंट फक्त नंबर नाही, मेजरमेंट मतलब नंबर प्लस प्रॉपर यूनिट। ओके, मेजरमेंट इज नॉट जस्ट अ नंबर, इट इज नंबर प्लस यूनिट एंड दैट शुड बी ऑल्सो प्रॉपर, वो यूनिट भी वही होना चाहिए। मतलब क्या, लेंथ मेजर करने के लिए तुम केजी यूनिट तो नहीं यूज कर सकते। तो मैंने पूछा तुम्हारी हाइट कितनी है, तो तुम क्या बोलोगे, मीटर में बोलोगे, अदरवाइज फीट्स में बोलोगे, लेकिन किलोग्राम में तो नहीं बोलोगे। यस, ओके, सो नॉन स्टैंडर्ड यूनिट्स लाइक हैंड स्पैन वैरी फ्रॉम पर्सन टू पर्सन, सो दे विल क्रिएट कंफ्यूजन। ये नॉन स्टैंडर्ड यूनिट बहुत सारा कंफ्यूजन क्रिएट करते हैं। सो एसआई यूनिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट। त्याच्यानंतर कन्वर्जन्स ऑफ लेंथ, सगळ्यात महत्वाचं लेंथ मेजर करण्यासाठी असतो रेफरन्स पॉइंट, इज व्हेरी इम्पॉर्टंट। ॲक्युरेसी साठी 0 मार्क शुड बी इन फ्रंट ऑफ आवर, इट शुड बी स्ट्रेट इन फ्रंट ऑफ आवर आईज, आय लेवलला स्ट्रेट हवा। ओके, टेम्परेचर मेजर करण्यासाठी कुठलं डिव्हाइस आपण वापरतो, थर्मोमीटर। त्याच्यानंतर त्यांच्या रेंज आपण डिस्कस केल्या, वेदर वुमन ऑफ इंडिया यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं। त्याच्यानंतर डिजिटल थर्मोमीटर आणि इन्फ्रारेड थर्मोमीटर पण डिस्कस केली। ओके, सो टर्म्स वी शुड नो, ह्या पण नोट करून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत। ओके, आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या स्लाइड्स ज्या खूप सिंपल वेने तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतात हव्याच असतील तर आपल्या प्रसाद सर's अभ्यास क्लासेस या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही फॉलो करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या 6th स्टँडर्डच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू।